हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय जय श्री राधेश्याम। ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशे विभूषितकरान्नवनीरराभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन करून उपस्थित भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करून आपल्या पायवारीमध्ये उत्तर भारतीय एका सिद्ध महात्म्या दार्शनिक महात्म्याचं त्यांच्या संस्थेत असणाऱ्या प्रार्थनेचा एक छोटासा भाग, पूर्ण प्रार्थना आपण घेतलेली नाही, आपण चिंतनाला घेतलेला आहे। घागर में सागर असल्यासारखा पुष्कळचं चिंतन त्याच्यामध्ये आहे। तर या चिंतनाचा काही विचार आपला कालपर्यंत झालेला आहे। आत्मीयतापूर्वक संबंधात्मक पद्धतीने आपण ही प्रार्थना करावी। या प्रार्थनेमध्ये मुख्य आपल्याला शिकायला हे आहे, उत्तमाति उत्तम साधक आणि सिद्ध या दोघांच्या जीवनाशी फार मोठा समन्वय असतो। साधकाची जी सिद्धाची जी सहजावस्था ती साधकाची साधना असते।
तीच साधना करायची. त्याचं सहज असतं, सहज बोलणे. किंवा आपण तो पहिल्या दिवशी अभंग म्हणलं ना की सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे, असं आहे. तर आपल्याला घ्यावं लागतं आणि त्यांचं सहज होतं. तसं प्रत्येक साधनेच्या बाबतीत आहे. या महात्म्याने देवाजवळ नेमकं काय मागावं. मानवामध्ये फार हुशार लोक असतात, व्यवहार चतुरही असतात. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. एका आंधळ्याला देवानी, हे काल्पनिक दृष्टांत आहेत पण सिद्धांताकरता उपयोग करायचे, तर देवानी एका आंधळ्याला एका वाक्यात तुला काय मागायचं ते माग सांगितलं. आणि चतुराईनं त्याने काय मागितलं, त्याचं लग्नही झालेलं नव्हतं. तो म्हणतो माझ्या नातवाच्या मस्तकावर राजछत्र धरलेलं मी पाहावं. म्हणजे डोळेही मागितले, लग्न मागितलं, नातू पण तो मागितला. एका वाक्यात, त्यांनी पण एका वाक्यात मागितलं. तर व्यवहार चतुर जसे असतात त्याची चतुराई जरा वेगळ्या बाजूला वापरतात ते. आणि आपल्या संतांची सिद्धांची चतुराई जगत कल्याणाकरता असते. म्हणून फार अडीच वाक्यातली ही प्रार्थना, याच्यामध्ये फार तात्विक गोष्टी मागितल्या गेलेल्या आहेत, लक्षात घ्या. तर या ज्या तात्विक गोष्टी मागितलेल्या आहेत त्यातला आपण काही विचार केला, काही चालू आहे. तर विवेकाचा आदर आणि बळाचा सदुपयोग. तेव्हा बळांचा सदुपयोग कशामध्ये आहे, कोणत्या बळाचा कशात आहे, सगळ्याचा एकाच पद्धतीनं नाही. जसं काल मी बळाचे प्रकार सांगितले तसं बळाच्या सदुपयोगाचे सुद्धा विभाग होतात, हे लक्षात ठेवा. काही इंद्रियाचं बळ भोगातून काढल्यावर वाढत असतं. उदाहरणार्थ गांधारी, तिचं पाहण्याचं बळ न पाहण्यानं वाढलं. 12 वर्ष डोळे बांधून घेतले, किती बळ झालं, तर पाहिल्याबरोबर वज्रदेही करून टाकलं. जेवढा भाग फक्त भगवंतानी युक्तीनं त्याचा कच्चा ठेवायचा तेवढा ठेवला, पण उरलेला सगळा भाग वज्रदेही झाला. म्हणजे याचा अर्थ काय निघाला की सदुपयोगाच्या काही विशिष्ट पद्धती सगळ्या एकाच पद्धतीच्या नाहीत. काही बळाचा सदुपयोग कशानं होईल, काही बळाचा सदुपयोग कशानं होईल. काही बळ खर्च केल्यानं सदुपयोग होईल आणि काही बळ खर्च न केल्यामुळे त्याचा सदुपयोग होईल. आता डोळ्यात पाहण्याचं बळ आहे, पण विषयाकडं पाहत राहिल्यानं सदुपयोग होण्याच्या ऐवजी भोग होईल, दुरुपयोग होईल. त्या गांधारीनं डोळे झाकून घेतले पातिव्रत्य नियमामध्ये, तर तिचं वाढलं. महाराज, मी आज थोडाफार विचार करत होतो, सहज आत्ता येता माझ्या तोंडून जे वाक्य निघालं ना, थोडंसं अनधिकारी वाक्य झालं ते. कारण या दिंडीचे मुख्य कर्ता नामस्मरण आहे, नाम करता आहे. मी या दिंडीचा करताच नाही. पण अहंकाराच्या थोड्याशा झटक्यामध्ये मी बोलून गेलो की मी दिंडी बंद करून टाकेल. त्या वस्तुस्थितीनं ही नामदिंडी आहे, नामशक्ती ती चालवणार आहे. मी एक फक्त निमित्त आहे. पण या निमित्तामध्ये मी ज्यावेळेला माझं स्वतःचं अंतर्चिंतन करतो त्यावेळेला असं माझ्या लक्षात आलेलं आहे की हे बोलण्याने बळाचा सदुपयोग होतो असं नाही, उपयोग होतो पण सदुपयोग होत नाही. सदुपयोग करायचा असेल ते बोलणं बंद करावं. आणि याला प्रमाण ज्ञानोबा आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा, हे प्रमाण आहे. आणि त्यामुळे संन्यस्त अवस्थेमध्ये एक एक गोष्ट कमी करायची आहे. नामाच्या शक्तीनं तुमची दिंडी जरी नामदिंडी चालत असली तरीसुद्धा याचं कारण असं आहे, सदुपयोग होत नाही. उपभोग जरी होत नसला, वक्ता जेव्हा लोकेशनेतून बोलत राहतो तेव्हा त्याचा उपभोग होत असतो. मी आता लोकेशनेतून बोलत नाही बरं का, आणि त्यामुळं माझ्या वाणीचा उपयोग होतो, पण सदुपयोग होतो की नाही शंका आहे. हे कशावरून, तर त्याची रिटर्न टेस्ट जर घेतली
त्या अक्षरशः 10% सुद्धा लोक सदुपयोग करताना दिसत नाहीत. ऐकतात, फार तर चांगलं झालं म्हणतात, आचरणात कोणी काही आणत नाही. त्याच्यापेक्षा खरी गोष्ट अशी आहे, महाराज आमचे डोंगरे महाराज अंतर्मुख ह्याच्यावर म्हणायचे, अरे स्वतः रामचंद्र जगत सुधारायला गेले तरी सगळं जगत सुधारलं नाही, असं महाराजांचं वाक्य आहे. तेव्हा आपण कोण जगत सुधारणार? हा एक भ्रम आहे. बहुत गई थोडी रही नारायणा बचेत, हे जे आहे ना, की माझं आयुष्य थोडं राहिलं आहे आणि तेवढ्या वेळात नुसती बडबड करून काय फायदा आहे? त्याच्यापेक्षा अंतर्मुख व्हा. जसं अंतःकरण, वाणी ही कशात येते? तर प्रत्यक्ष वाणी हे एक आहे कर्मेंद्रिय, पण वाणीतून निघणारे विचार जे आहे ते आहे ज्ञानेंद्रिय आणि आपलं अंतःकरण. तर या अंतःकरणाचा उपयोग कशा करता आहे? बहिर्करणाचा उपयोग जगाच्या आदानप्रदान ते करता आहे आणि अंतःकरणाचा उपयोग हा स्वतःच्या कल्याणाकरता आहे. असा प्रकार आहे, हे आपण लक्षात ठेवा. अंतःकरणाचा उपयोग हा स्वतःच्या कल्याणाकरता आहे. आणि या दृष्टीनं मी अंतःकरणाचा स्वतःकरता उपयोग केला नाही असंही नाही, पण त्याबरोबर जगाला उपयोग व्हावा. आमच्या त्या भागवतामध्ये जे मी 3 वक्त्याचे प्रकार सांगतो ना, तर त्यात आम्ही मधल्या वक्त्याच्या प्रकारात बसतो. थर्डमध्ये नाही, फर्स्टमध्ये नाही. पहिले वक्ता आहे शुकदेवजी, आपल्या मस्तीमध्ये बोलत गेले, आणि सुखदेवजी आणि परीक्षितीन दुसरे वक्ता आहेत व्यास नारद. तर नारदांची पण इच्छा आहे जगाचं कल्याण व्हावं आणि व्यासांची इच्छा आहे जगाचं कल्याण व्हावं. आणि जगाचं कल्याण व्हावं ह्या इच्छेनं बोलणारा सुद्धा वक्ता 1 नंबरमध्ये नसतो, 2 नंबरला असतो. हे लक्षात ठेवा. तुमच्या जनरल ह्यानी वेगळं, मग तुम्ही प्रमाण द्याल जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. ते कल्याण बोलल्यानेच होतं असं नाही, नुसत्या संकल्पानंसुद्धा होतं. त्या कल्याणाकरता बोलावंच लागतं असंही नाही. तेव्हा हे जे प्रमाण आहे हे तिचं पूर्ण संयुक्तिक बसतं असं नाही. आणि पूर्ण जगत कल्याणार्थ बोललं जर गेलं तर तो एक निष्काम कर्मयोगाचा भाग होईल. पण भक्तियोगी माणसाला निष्काम कर्मयोगामध्ये रुची वाटत नाही. हे 3 मार्ग आहेत स्वतंत्र. तर रुची जी असते ती वेगवेगळी असते. तर भक्तियोग प्रधानतेमुळं या निष्काम कर्मयोगामध्ये माझी रुची नाही. रुची असलेला एखादा महात्मा शेवटपर्यंत बोलत राहील, पण तरीसुद्धा कामना राहणार नाही, कारण ध्येय निष्काम कर्मयोगाचं आहे. तर मी माझ्या जीवनाचा विचार केला आहे, ज्ञानयोग आणि भक्तियोग मिळून एक दिशा झालेली आहे आणि त्या दिशेनुसार संन्यस्त वृत्तीतून काही चिंतन चालू आहे. तर धीरे धीरे हे आत घेणं हेच जास्त योग्य आहे असा मी आज दिवसभर विचार करत होतो. कारण आमचे एक भक्त होते बरं का, त्यांची आठवण मला आली. ते म्हणायचे, आम्ही त्या भागात असताना ते म्हणायचे, खडकावर डोकं आपटून काही उपयोग नाही. तसं हल्लीच्या काळातल्या समाजाची स्थिती जर पाहिली तर खडकावर डोकं आपटण्यासारखी परिस्थिती आहे. कितीही सांगा, त्यांच्यामध्ये साधा वागण्यातला सुधार होत नाही महाराज. स्थितीचा तत्वाचा होणं बाजूला राहिलं. 2-2, 4-4 वर्ष येतात, ऐकतात, पण आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला काहीच फरक पडत नाही. बस जसं आहे सवय तशीच. तर यांचा संबंध किती ठेवायचा हा आमच्यासारख्याने विचार करण्याचीच पाळी आलेली आता, अशी अवस्था आहे. तेव्हा ही कठीण परिस्थिती आहे. आणि त्यामध्ये वेग या दृष्टीनं विचार केला, वेगाच्या दृष्टीनं. तर सगळ्या संतांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की हे आयुष्य हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. बुडबुडा पाण्यावर आलेला दिसतो, पण किती आणि
कधी फुटेल फटकन हे सांगता येत नाही. तसं आपलं हे मानव शरीर आहे. तर दिसता दिसता तुमच्या शारीरिक स्थितीला फरक पडत चालला. गेल्या वर्षी मी 3-3, 4-4 किलोमीटर चालत होतो आणि यावर्षी मी थोडंही चाललो नाही. याच्यावरून शारीरिक स्थिती कशी होत असते हे लक्षात घ्या. तर याचा मुख्य उपाय आपण आपल्याकरता सावधानी. बस जगाचा फार विचार करण्यापेक्षा आपली आपण सावधानी करणं हा जास्त उपयोग आहे. आता कर्तव्य म्हणून यावेळेला घेतलेला विषय आपण पूर्ण करू. पुढच्या वर्षीचं काय परिस्थिती असेल आपण सांगू शकत नाही, पण कुठेतरी आत खोल परिणाम होतो. या किरकोळ घटनांचा धक्का नाही, मानापमान नाही, तर अंतर्मुख होऊन विचार, आत्मनिरीक्षण. लक्षात घ्या, किरकोळ घटनाचा काही परिणाम होण्याइतका आमची खालची अवस्था नाही आहे, पण आत्मनिरीक्षणाच्या दृष्टीनं काही विचार करावे लागतात. तर त्यातला हा थोडासा प्रकार आहे. तर बळाचा सदुपयोग करण्याचे प्रकार जे मी आज उपक्रमात सांगितले ते त्याच्यातून सांगितले. काय शरीर बळ असेल ना, ताकद, तर ती खर्च न करता सदुपयोग होईल असं नाही, तिला खर्च करावा लागेल सेवेकरता. म्हणजे ज्ञानेंद्रियाचं बळाचा सदुपयोग वेगळा, कर्मेंद्रियाचा सदुपयोग वेगळा आणि अंतःकरणाच्या बळाचा सदुपयोग वेगळा, असे ह्याचे प्रकार पडतील. हे लक्षात घ्या. तर बळाच्या सदुपयोगाचं सामर्थ्य मागताना सुद्धा तुम्ही कुठं आहात हा विचार करून, वाक्य तेच आहे पण प्रत्येकाच्या परमार्थाच्या त्या आध्यात्मिक प्रार्थनेमध्ये त्याचे 3 अंग पडतील. लक्षात घ्या. अजून एक 4थं अंग आहे, तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या सामुग्रीच्या बळाचा सदुपयोग. ती जड आहे, हे 4थं अंग आहे. आणि तुमच्या स्वतःच्या अंतरंगामध्ये हे 3 अंग आहेत. म्हणजे कर्मेंद्रियाच्या बळाचा सदुपयोग, ज्ञानेंद्रियाच्या बळाचा सदुपयोग आणि अंतःकरणाच्या बळाचा सदुपयोग. जगामध्ये आत्म्याच्या बळाचा दुरुपयोग करताच येत नसतो, त्यामुळे त्याचा विषय सोडूनच द्या. सदुपयोग करण्याचे प्रकृती अंतर्गत स्पर्श करणारी इंद्रियांमध्ये सामुग्री, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण हे 4 भाग पडतात. असं लक्षात घ्या. हे 4 भाग पडतात सदुपयोग करण्याचे. तर साधारण माणसाने शरीर बळाचा सदुपयोग कशानं होईल, तर दुसऱ्याची सेवा करण्यानं. सामुग्रीच्या बळाचा सदुपयोग कशानं होईल, तर तोही दुसऱ्याची सेवा करण्यानं. हे लक्षात घ्या. अंतःकरणाच्या बळाचा सदुपयोग जो होणार आहे तो प्रेमानं. ज्ञानेंद्रियाच्या बळाचा जो सदुपयोग आहे याच्यामध्ये सेवेबरोबर शास्त्रशुद्ध ज्ञानाचं दान, तो अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय या दोन्ही मिळून. कारण वाणी, डोळेच नसले तर तेवढा सदुपयोग करता येत नाही. आता वाणीचा काही भाग हा कर्मेंद्रिय प्रधान मी सांगितलं. काही याच्यामध्ये 2 अंग आहेत. वाणी या इंद्रियामध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. ही जीभ आहे ना, जिभेशिवाय वाणी उच्चारता येत नाही. आणि जीभ रसनेंद्रियाच्या रूपानं ज्ञानेंद्रिय आहे आणि वाणी बोलण्याच्या रूपानं कर्मेंद्रिय. लक्षात घ्या. तर असं मिश्र काही चिंतन आहे. तर याच्यामध्ये ही जी ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियाचा पहिला टप्पा आपण आपल्याकरता सदुपयोग करा. ज्ञानेंद्रिय आपल्याला जी दिलेत ती आपल्याला सदुपयोग करण्याकरता दिलेली आहेत. लक्षात घ्या. श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. पण या उपसेवतेचा अर्थ उपभोग, उपयोग आणि सदुपयोग 3 प्रकारात जाईल. असं आहे. मनाच्या साह्यानं याचा 3 टप्प्यात स्पर्श होईल ज्ञानेंद्रियाचा. विषय स्पर्श करत असताना उपभोगी वृत्तीनं उपसेवते,
उपयोगी वृत्तीनं उपसेवते, सदुपयोगी वृत्तीनं उपसेवते, असे त्याचे 3 वर्ग पडतील, हे लक्षात घ्या. तर बळाच्या सदुपयोगाचं सामर्थ्य मागत असताना हे सामर्थ्य कधी मागावं? जेव्हा उपभोग आणि उपयोग या पायऱ्या आपण चढलो असू त्यावेळेला सदुपयोगाच्या बाबतीत प्रार्थना मागावी. पुन्हा एकदा वाक्य लक्षात घ्या. उपभोगाच्या वर आपली पायरी चढली पाहिजे. इंद्रियांचा उपभोगाकरता उपयोग करणं ही जन्ममरणाची तयारी आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि वस्तुव्यक्ती पदार्थ परिस्थितीशी ज्ञानेंद्रियद्वारा स्पर्श झालेल्या विषयांचा जर उपयोग केला तर काय होईल? तर उपयोग केला तर जगाशी तुम्हाला निष्काम कर्मयोगाने वागता येईल. महाराज योग आणि भोग, भोगे रोग भयम, भोगाचा परिणाम, आणि योगस्थ कुरु कर्म आणि संगम त्यक्त्वा, हा संगम त्यक्त्वामुळेच उपभोग संपला बरं का. संगम त्यक्त्वा शब्द जो आहे ना तो उपभोग संपल्याचं द्योतक आहे. तो उपयोगाचा विषय आहे, तो लक्षात घ्या. संगम त्यक्त्वा म्हणजे कर्मयोगी व्हाल. तुम्ही जर उपयोग करायला शिकले तर कर्मयोगी व्हाल, बंधनापासून सुटाल. मी उदाहरणं सांगत असतो. एखादी वस्तू, आता हा समजा माईक आहे, या माईकचा तुम्हाला लांबपर्यंत छोट्या आवाजात मोठा होऊन सगळ्यांना ऐकू येतो म्हणून या वस्तूचा उपयोग होतो. पण उपयोग कोणाला होतो आणि उपभोग कोणाला होतो? जो या माईकवर पैसे मिळवणारा जो स्पीकरचा धंदेवाला आहे तो त्याचा उपभोग करत असतो. लक्षात घ्या. मग त्याच्यात फरक काय असतो? त्याच्यात आमच्यामध्ये फरक एवढा आहे, उपयोग करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये भूत महिमा आणि भविष्याची आशा नसते. हा योग शब्दाकडे जाणारा, निष्काम कर्मयोग शब्दाकडे जाणारा एक मुद्दा लक्षात घ्या. भूतकालाचा महिमा आणि भविष्याची आशा न ठेवता वस्तूशी संबंध म्हणजे उपयोग. लक्षात घ्या. आणि भूतकालाचा महिमा ठेवला की मग आसक्ती भिडेल. हा मला इतके दिवस माईक उपयोगाला आला आहे आणि इतके दिवस पुढे येणार आहे, हा भूत महिमा आणि भविष्याची आशा असली की त्याच्यामध्ये आसक्ती पैदा होईल. पदार्थ माणसाला बांधत नाही. पदार्थाशी असलेला जो आसक्ती आणि अपेक्षायुक्त जो संबंध आहे, भूत महिमा आणि भविष्याची आशा, यांनी मिळून जो आसक्तियुक्त संबंध होतो त्याचं नाव उपभोग. आणि आसक्ती रहित केवळ वर्तमानकालीन संबंध असतो त्याचं नाव उपयोग. उपयोग तुम्हाला योगाकडे नेईल, निष्काम कर्मयोगाकडे न्यायला उपयोगी येतो. बळाचं सामर्थ्य कोणतं मानायचं? उपभोगार्थ मानायचं की उपयोगार्थ मानायचं? प्रार्थना करताना शब्द कॉमन आहेत पण त्याच्यातली भूमिका वेगवेगळी आहे, हे लक्षात घ्या. एवं हे करून ह्याच ठिकाणी जे सांगितले, विवेक का आधारावर बल का सदुपयोग करणे की सामर्थ्य, तर त्यातला हा सदुपयोग जो शब्द आहे ना तो शब्द प्रार्थनेकरता सर्वात योग्य आहे. असं आहे. उपयोग आणि उपभोग ह्याच्याकरता देवाला मला मागायची गरजच नाही. देव म्हणतो तुझी रचना मी केलेली आहे, प्रारब्धानुसार तुला काय भोग मिळायचे काय नाही. मला मागितल्यामुळं मी त्या रचनेवर क्रॉस करत नाही. जगत चालताना भगवंतानी कर्मबंधनाची, कर्मभोगाची एक रचना करून ठेवलेली आहे. ॲटो स्टार्ट जसं मशीन असतं, त्याची लेवल खाली झाली चालू व्हायचं म्हणजे चालू होतं. असं ती कर्माची जी रचना आहे, तर उपभोगाच्या रचनेला प्रारब्ध प्राधान्य, भगवत प्रार्थनेनं नाश होईल, पण ध्येय सदुपयोगाचं कमीत कमी असलं पाहिजे.
ज्याचं ध्येयच उपभोगापर्यंत थांबलंय त्याला या प्रार्थनेचा उपयोग नाही असं आहे. ध्येय जे आहे ते उपभोगापर्यंत ज्याचं थांबलंय त्याच्या कक्षेकरता ही प्रार्थना नाही. उपयोग सदुपयोग आणि मग योग असं आहे. तर सदुपयोगाचं सामर्थ्य मला नुसतं उपयोगाचं सामर्थ्य बुद्धी देऊ शकते. शुद्ध बुद्धीतून शास्त्रज्ञानातून आपल्याला उपयोगाचं सामर्थ्य मिळेल, पण सदुपयोगाचं सामर्थ्य जे आहे ना हे त्याच्याही पुढे आहे. शास्त्र तुम्हाला दिशा देतं, उपयोग उपभोगाची दिशा देतं आणि शास्त्रचिंतन करत राहिलात तर उपयोग कसा करायचा इथपर्यंत गाडी सहज प्रगत करता येते शास्त्रचिंतनवाल्याला. हे लक्षात घ्या. उपयोग कसा प्रत्येक म्हणजे इथपर्यंत न्यायला शास्त्र समर्थ आहे. मग तुम्ही म्हणा सत्तत्वाचा विचार शास्त्रातही आलेला आहे, पण सामर्थ्य शास्त्र देत नाही. सदुपयोगाचा सुद्धा संकेत शास्त्र करतं, पण सामर्थ्य दान करण्याचे शास्त्र सामर्थ्य नाही. हे लक्षात घ्या. संत आणि देवतेमध्ये ते सामर्थ्य देण्याचं सामर्थ्य आहे. शास्त्र संकेत करतं चंद्रशाखा न्यायासारखं. लक्षात घ्या. शास्त्र फक्त संकेत करतं सत्तत्वाचा आणि शास्त्रचिंतन उपयोगापर्यंत आपल्याला चिंतने उपयोगापर्यंत तुम्हाला घेऊन जातं. पण सदुपयोग करायचा असेल तर ईश्वराची कृपा अनिवार्य आहे, भगवंताची सद्गुरूची कृपा अनिवार्य आहे. आणि म्हणून मागण्याचं केंद्र बलका उपभोग नहीं, बलका उपयोग नहीं, बलका सदुपयोग करने की सामर्थ्य प्रदान करें. तो एक एक शब्द अतिशय महत्त्वाचा असा आहे. महात्म्याच्या सहजतून जेव्हा बाहेर पडतं मला बिनचूक शास्त्र असतं मला, तेव्हा एक एक शब्द चिंतनीय या गोष्टीचा. आणि सदुपयोग करायच्या वेळेला कमी का होतं तर आपल्याला असणारी इंद्रिय ही प्राकृत इंद्रिय आहेत अंतःकरणापर्यंत, आणि शिवाय गत अनेक जन्माच्या संस्कारांनी युक्त आहेत. हे दोन मुद्दे लक्षात घ्या. गत अनेक जन्माच्या संस्कारांनी ती इंद्रिय युक्त आहेत आणि ती अपरा प्रकृतीच्या अंतर्गत आहेत. म्हणून सत्तत्वाच्या पर्यंत उपयोग करायला ती दुर्बळ ठरतात. हा महत्त्वाचा चिंतनाचा भाग आहे. लक्षात घ्या. नाही तर कोणी केला असता सदुपयोग. सदुपयोगापर्यंत लोक जाऊ शकत नाहीत. याचं कारण आश्रय जो घेतलेला असतो तो प्राकृत इंद्रियाचा घेतलेला असतो, आणि हा आश्रय सोडून परमात्म्याचं बळ समजून त्याचा आश्रय घेण्याकरता ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना त्याच्याकरता आहे. हा जो प्राकृत इंद्रियाचा आश्रय घेतो आपण, प्रत्येक माणूस प्राकृत इंद्रियाच्या आश्रयावर साधारणपणे चालत असतो, आणि ती प्राकृत इंद्रिय प्रकृतीमुळे त्याच्यात जडता आहे आणि अनंत जन्माच्या संस्कारामुळे त्याच्यावर झालेला दुष्परिणाम आहे. त्यामुळे ती समर्थ नाहीत, सबल नाहीत. तुम्हाला प्रत्येकाला मिळालेली बुद्धी ग्रहण करू शकते, आचरण करू शकत नाही. ग्रास्पिंग पॉवर, तेज बुद्धीमध्ये ग्रास्पिंग पॉवर आहे, पण निश्चय पॉवर नाही. ते निश्चय पॉवर आली की बस त्याच बुद्धीमध्ये बुद्धी निश्चय आत्मज्ञान. तर निश्चय शक्ती करता प्रार्थनेची गरज आहे. तेथे माझी हरिवृत्ती राहो ही निश्चय शक्ती मागितलेली आहे. तसं प्राप्त बलाचा सदुपयोग करण्याचं सामर्थ्य जे आहे म्हणजे निश्चय शक्ती मागितलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि आपली करणं आपल्या बळावर
निश्चय शक्तीला दुर्बल पडतात. निश्चय करावाही वाटतो, पण निश्चयाचं आचरण केवळ त्यांच्या शक्तीवर होत नाही. काही लोकांचे अंतःकरण निश्चय करावा वाटत नाही असं नाही, वाटतो, पण आचरणात येत नाही. आपण पाहतो छोटे निश्चय येतात, जे प्राकृत वागण्यातले. आम्ही दरवेळेला प्रवचनं कीर्तनं भागवत करतो. काही लोकांकडून चिठ्ठ्या घेतो. त्यातल्या काही साधारण चिठ्ठ्या ज्या असतात ना, त्याचं आचरण होतं. पण विशेष जर एखाद्याने लिहून दिलं तर ते पार पडेलच याची खात्री नाही, कारण ते त्याच्या इच्छेवर नाही आहे, त्याला कृपाच व्हावी लागते. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं आमच्या त्या इंद्रियाला अशी दुर्बलता झालेली आहे. आज एक मी असा विषय ऐकला, गृहस्थी लोकांची मनं कशी दुर्बळ असतात. 2 गृहस्थी लोक तात्विक चिंतन करत चालले होते आपल्या दिंडीतले. त्यातला एक गृहस्थ असं म्हणतोय की काम जायला काय करावं, मोठा शत्रू आहे, जय शत्रू महाबाहो कामरूपम दुरासरम. आणि दुसरा गृहस्थ तोही अनेक दिवसाचा परमार्थ करणारा, तो म्हणतोय काम जातच नसतो, हे असंच चालायचं. हा मूर्खपणा लक्षात घ्या. तर आमचं ही जी संस्कारी अंतःकरणाची जी भूमिका आहे ना, त्याचा हा दुष्परिणाम आहे. आयुष्यभर तोच काम भोगला, निष्काम व्हायचं माहितीच नाही, आणि जगात दुसरी निष्काम त्याला दिसतच नाही. जशी दृष्टी तशी सृष्टी. काय तर ही परिस्थिती आहे महाराज. चांगले चांगले परमार्थ करणारे सुद्धा या मूळ मुद्द्यावर नापास असतात, कारण संस्कारी बुद्धी अनेक जन्माची. वास्तविक तसं नाही आहे. मग भगवंताने सांगितलं कशाला असतं, विध्येन मिह वैरिणम. एवढं तुम्ही जर आचरण केलं तर काम जाईल. आम्ही वैरी मानतच नाही, सोबती मानतो. जाईल कसं तो. कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा. मग भगवंताने काय सांगितलं, महाशनो महापापमा असं त्याला समज. विध्येन मिह वैरिणम जय शत्रू महाबाहो कामरूपम दुरा. त्याला तुझा मोठा शत्रू मान. हा शत्रू मानत नाही तोपर्यंत जात नाही, पण स्वतः मानत नाही म्हणून दुसरे कोणी मानू शकत नाही इथपर्यंत त्याचे प्रवृत्ती जातात. म्हणजे काम कोणाचं जातच नसतो. अरे हजारो सिद्ध पुरुषांचे काम गेलेले आहेत, तेव्हा तुम्ही हे म्हणताय कशाच्यावर. म्हणजे संस्कारी व्यक्तित्व कसं असतं याचं हे चालतं बोलतं उदाहरण मी घडलेलं सांगितलं, लक्षात घ्या. तर हा बुद्धीचा दुर्बळपणा आहे. उपभोगच करत गेले, संसारातल्या वस्तूचा कधी उपयोग करायची माहितीच नाही. नुसता उपयोग जरी करत गेला तरी काम कमी होईल. सदुपयोग करता आला तर प्रश्नच नाही, पण उपभोगी वृत्ती संपली आणि उपयोगी वृत्ती जर सुरू झाली तर तुमचं काम कमी होईल. लक्षात घ्या. सर्व विकार कमी होतील, एक विकार होऊ शकत नाही. कारण ते आत्म्याचं स्वरूप निर्विकार आहे. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्यो अयम उच्यते. आणि तो आत्मा तुमच्यामध्ये प्रेरक आहे. मग तो जर अविकारी आहे तर तुम्ही अविकारी कसे नाही. तुम्ही ते आत्मानुसंधान नाही, बहिर्विषयानुसंधान आहे. म्हणून आपल्या मनात हे दुर्बळत्व निर्माण झालेलं आहे. तर हे दुर्बलत्व काढून टाका, झटकून द्या. झडझडवणी वहिला निघी या व्यक्तीची. आणि हा झटका देत नाही तोपर्यंत ते तिथंच राहणार. लक्षात ठेवा. मनुष्य 100% निर्विकार होऊ शकतो. मी सांगतो स्वतः. आता ज्याने अनुभवले तो सांगू शकतो, ज्याने कधीच अनुभवलं नाही तो काय सांगणार आहे डोंबलं. निर्विकारत्व जर आलं नसतं तर मला साक्षात्कारच कोणाला झाला नसता. आत्म्याच्या स्वरूपाच्या अनुसंधानावर अविकार्यो अयम उच्यते हे त्याचं स्वरूप आहे. आणि त्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यावर विकार राहील कुठून. लक्षात घ्या. तर सदुपयोग काय प्रकार आहे त्याच्याकरता हे थोडं दृष्टांत निमित्तानं तुम्हाला सांगितला. तेव्हा उपयोग म्हणजे इंद्रिय सेवेला लावणं, आणि सदुपयोग म्हणजे आत्मानुसंधानाने साक्षात्कार करून घेणं.
सदुपयोगाच्या पुढं सत शब्द समाप्त होतो, फक्त योग शिल्लक राहतो, किंवा योग शब्द समाप्त होतो, फक्त सत्तत्व राहतं. कोणत्याही अर्थानं स्वीकार करा, लक्षात घ्या. तेव्हा हा मुद्दा आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे. विवेक का आदर तथा बल का सदुपयोग करने की सामर्थ्य प्रदान करे. आत्मसाक्षात्काराला सर्व संप्रदायाने गुरुकृपेची आवश्यकता मानलेली आहे. आपण ज्यांच्याबरोबर चाललोय त्यांचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. स्पष्ट शब्दात गुरुकृपा मानलेली आहे. स्वतःच्या विवेकी बुद्धीनं तुम्ही उपयोगापर्यंत जाल. म्हणून या शरणानंदांचा या 10 नियमात एक नियम आहे. तेव्हा त्या नियमामध्ये हा शेवटचा पॉइंट मोठा महत्त्वाचा आहे. विवेक से सत्य को अधिक महत्व देना. नियम आहे 10 नंबरचा. सिक्के से वस्तु, वस्तु से व्यक्ति, व्यक्ति से विवेक तथा विवेक से सत्य को अधिक महत्व देना. तर विवेक से सत्य को अधिक महत्व देण्याच्या लेव्हलवर ही प्रार्थना आहे. विवेकापर्यंत शास्त्रसंगतीनं, सज्जन संगतीनं, स्वतःच्या शुद्धाचरणानं विवेकापर्यंत जाता. पण विवेक स्थिर करणं म्हणून विवेक का आदर शब्द वापरला. त्याचा आदर प्रार्थनेचा विषय, विवेकापेक्षा सुद्धा विवेकाचा आदर प्रार्थनेचा विषय असा आहे. तर विवेकापर्यंत जाता येईल, विवेकाचा आदर प्रार्थनेचा विषय. म्हणून देवाजवळ हे मागायचं. हे जे वृत्ती राहोपणा आहे ना, हा आदराचा भाग आहे. वृत्तीमध्ये कधीतरी भगवत महिमा येणं हा विवेकाची उत्पत्ती आहे फक्त. पण ती वृत्ती राहणं हे विवेकाच्या आदराचं स्वरूप आहे. आणि राहण्याकरता देवाच्या कृपेची आवश्यकता आहे, गुरुच्या कृपेची आवश्यकता आहे. म्हणून हे 2 मुद्दे चिंतनात आले. विवेक का आदर तथा बल का सदुपयोग करने की सामर्थ्य प्रदान करे. देवाजवळ मागितले की बाबा मला एवढं पाहिजे. तसं तुकोबरायाने तुझा विसरण व्हावा मागितलं. हा सुद्धा विवेकाचा आदर मागण्याचाच प्रकार आहे. तुम्ही कुठूनही या, संतांची तत्व बरोबर एकमेकाच्या लेव्हल घेतात असं लक्षात येतं. तर तुझा विसरण व्हावा हा विवेकाचा आदर आहे. किंवा तुकोबरायांच्या दुसऱ्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, देवाता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडीमज. विवेकाचा आदर. देहाचा विसर पाडीमज हाही विवेकाचा आदर आहे. आणि तुझा विसरण व्हावा हाही विवेकाचा आदरच आहे. लक्षात घ्या. स्थैर्य. आणि या स्थैर्यात, जगत संबंधाच्या स्थैर्यात आणि भगवंत संबंधाच्या स्थैर्यात साक्षात्कार आहे. जगत संबंध विच्छेदाचं सुद्धा स्थैर्य पाहिजे. झोपेत तर सगळेच 8 तास जगत संबंध विसरतात, स्थैर्य नाही. लक्षात घ्या. जगत संबंध विच्छेद सगळे झोपे, सुषुप्तीमध्ये सगळे विसरतात. कोण विसरत नाही जगत संबंध. भगवत संबंध आरतीपुरता सगळ्यांचा असतो, पण आवडे निरंतर हेचे ध्यान. इथं विवेकाचा आदर आहे. स्थैर्य निरंतर. ते निरंतरता साधली ना की आपली गाडी वालच्या वर पाणी गेलं समजावं. निरंतर साधलं नाही तोपर्यंत करंट आहे, तोपर्यंत वर चढल. करंट बंद झाला की पार वर आलेलं सुद्धा पुन्हा खाली झिरो. आमचं सगळं असं आहे हो. पायवारीत चालले ना तेवढ्यापुरतं आपण करतो देखादेखी. बंद झाली की पुन्हा जैसे थे जिथं आहे तिथंच. नित्यनेम किती करता आपण. नित्यनेम आम्ही तो प्राणी दुर्लभ. आणि नित्यनेम होणं म्हणजे सुद्धा एक स्थैर्य आहे. त्याच्यामध्ये सदात्व
हे अजून एक जादा स्थैर्याचा भाग आहे. पण नित्यनेम हे सुद्धा स्थैर्य आहे. म्हणून माऊलीने म्हटलं दुर्लभामध्ये त्याचं नाव टाकलं. जसं भगवंतानी महात्म्याला दुर्लभत्व दिलं तसं माऊलीने या गोष्टी दुर्लभ सांगितल्या. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, 3 दुर्लभत्व हरिपाठात आलेत. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, हे दुर्लभत्व आहे. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे 3रं दुर्लभत्व. तर सर्वत्र जाणणारा दुर्लभ, नित्य जाणणारा दुर्लभ, लक्षात घ्या. आणि बुद्धीनं जाणणारा दुर्लभ. इथं त्याचे अर्थ मी केलेत हरिपाठामध्ये की नुसता बुद्धी शब्दसुद्धा नाही, एकत्र घ्यायचा. हरिबुद्धी, हरीशी तन्मय झालेली बुद्धी म्हणजे प्रकृतीच्या वरची बुद्धी, असाही त्याच्यात एक बारीक अर्थ आहे. साधारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. पण त्याच्यातही पुढचा टप्पा जर हरिबुद्धी झाली, म्हणजे बुद्धी हरिमय झाली, बुद्धीमध्ये हरीशिवाय काहीच मटेरियल राहिलं नाही, असा जो असेल ना तो दुर्लभ. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. वाचीशी सुलभ रामकृष्ण, आपण रामकृष्णाने म्हणतो वाचीशी सुलभ आहे. पण दुर्लभत्वात जायचं असेल तर आपल्या बुद्धीमध्ये जसं सर्वत्र पाहणं, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, तसं बुद्धीच्या चिंतनाचा सतत विषय परमात्माच. रामकृष्ण म्हणत असतानाही तोच विषय आणि तोंडाने म्हणत नसतानाही आतला तोच विषय, बस सतत हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. दुसऱ्या अर्थात सांगतो तुम्हाला, हरिबुद्धी जपे म्हणजेच अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार वास. लक्षात घ्या, अजपा जप आहे. आता आपण वरून त्या साधनेचे साधक समजतो, सोहमचा मंत्र घेतात, सोहम जपायचा प्रयत्न करतात, पण सोहमची अभिव्यक्ती कुठे आहे नेमकी हे लक्षातच येत नाही. ते वरच्या वाणीतच त्या सोहमचा जप करतात, अंतर्वाणी त्यांना माहितीच नाही. परापश्यंती मध्यमा वैखरीमध्ये ही परावाणीत जपण्याचा जप आहे. आणि आम्ही मंत्रदीक्षा घेताना तो वैखरीमध्ये म्हणतो. अरे वैखरीत दास होऊन भगवंताचं नामस्मरण करा, हे सोहमच्या नावाने उलट गडबड होईल तुमची. कित्येकांची झालेली आहे, मला माहिती आहे. तो परावाणीचा जप आहे. बुद्धी साक्षात्कार आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचल्यानंतरचा तो जप आहे. तो करावा लागत नसतो, तो होत असतो, असं आहे. आणि आम्ही माळेवर सोहम सोहम करून ते नाही चालणार. त्यापेक्षा रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जडजीवातारण हरी एक. ते अवतारी परमात्म्याची नावं ही उपासना आहे. पण अनाधिकार्याने सोहम जप जर केला तर तो दंभ आहे. मी सोहमच्या विरोधात नाही, मी अनाधिकार्याने केल्याच्या विरोधात आहे. सोहम हा फार श्रेष्ठ जप आहे. अजपा जपाचा अधिकार नसताना सोहमचा कृत्रिम वरून जप करणं हे दंभाकडं जाण्याचा मार्ग आहे. आणि हल्ली अनेक संप्रदायामध्ये अशा सोहमच्या दीक्षा देतात. तो सोहमचा मंत्र म्हणत असतो, वैखरी वाणीनं म्हणत असतो, परापश्यंती काही त्याला माहीत नाही. आणि त्याचा परिणाम अभिमान झाला म्हणजे दंभच झाला. मीच देव आहे. अरे पहिला जगात देव पाहन मग स्वतःत पहा. तो आधी स्वतःतच पाहतो. जगत मात्र मूर्ख आहे, मी देव आहे सोहम. असं नाही चालत. ते उपासना ही वेगळी आहे. तेव्हा यामध्ये बळ जे आहे, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, तर हे सदात्वाचा जो विचार आहे हा आपल्या लक्षात आला पाहिजे. सदउपयोग, हे सत्तत्व सदा आहे, ते नित्य आहे आणि आनंद रूप आहे. सच्चिदानंद रूपाय, त्या सतचं स्वरूप लक्षण आहे सच्चिदानंद रूपाय, हे त्याचं स्वरूप लक्षण आहे त्या सत्तत्वाचं. आणि सदुपयोग करणं म्हणजे सत्तत्वाशी अभिन्न होऊन
त्या मस्ती करता, त्या आनंदाकरता, त्या आनंदात लीन होण्याकरता जो आपण वापरतो त्याला म्हणा सदुपयोग. सच्च सत्तत्व, नित्यतत्व, आनंदतत्व, चित्तत्व. नित्य म्हणजे चित्तत्व, सत्तत्व, चित्तत्व आणि आनंदतत्व. याच्याकरता ज्या वेळेला तुम्ही उपयोगाचं सामर्थ्य लावाल, आम्ही उपयोग करतो, उपभोग करतो तोही नाशवान वस्तूचा आणि उपयोग करतो तोही नाशवान वस्तूचा. आणि सदुपयोगामध्ये नाशवान तत्वाचं पूर्ण खंडन झालं आणि केवळ सदुपयोग आहे. सच्चा उपयोग म्हणजे सदुपयोग. आणि आम्ही उपयोगापर्यंतच जातो, सदुपयोगापर्यंत नाही. तुम्हाला भगवंताने दिलेली प्राकृतिक सामर्थ्य प्रकृतीच्या कारणाकरता जरी लावलं तरी उपयोग झाला, सदुपयोग नाही झाला. लक्षात घ्या. प्रकृतीचा उपयोग आपण स्वतःकरता केला तर उपभोग होतो, पण प्रकृतीच्या प्रकृतीच्या साधनाचा, वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थितीचा जर आपण जगाकरता जरी त्याचा लावलं तरी आपण उपयोगापर्यंतच जाऊ, सदुपयोगापर्यंत जाणार नाही. मग सदुपयोगापर्यंत जाण्याकरता प्रकृती दिसता कामा नये. प्रकृतीत परमात्मा जर दिसला तर त्याचं प्राकृतिक सेवासुद्धा सदुपयोग होईल. प्रकृतीत त्याला पहिला परमात्मा दिसला पाहिजे, मग व्यावहारिकदृष्ट्या उपयोग करताना दिसणारा सुद्धा सदुपयोग होईल. आणि प्रकृतीत परमात्मा दिसत नसेल तर तो म्हणताना म्हणला तरी तो उपयोगच असेल, सदुपयोग नसेल. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, वासुदेव सर्वम. ही दृष्टी वैष्णव शास्त्रातली उत्तम दृष्टी मानलेली. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सत्परम. लक्षात घ्या. आणि ही येण्याकरता या बहिरंगातून अंतर्मुख व्हावं लागेल. प्रेरक शक्ती परमात्मा असल्यामुळं बी ज्याचं असतं त्याचंच झाड होतं, म्हणून झाड त्या ब्याचं जे तत्व आहे तेच तत्व आहे. ही वासुदेव सर्वमची भावना झाली पाहिजे. प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. ते व्यय न होणारं बीज आहे, अव्यय बीज आहे. म्हणजे या झाडरूपात असतानाही ते खंडन होत नाही, व्यवहारातला नियम तिथं लागत नाही. व्यवहारातलं बीज तुकडे होतात तेव्हा त्याचं झाड होतं. असं शेंगदाण्याच्या फाकड्या होतात, हरभऱ्याच्या पाकळ्या होतात, तुम्ही झाड उगवल्यावर पहा व्यय होतं. हे परमात्मा जगताचं असं बीज आहे की ते व्यय न होता जगत प्रगट होतं. हा सिद्धांत कळावा लागतो. आपण त्या व्ययाच्या प्रकृतीच्या संस्कारामुळं या परमात्मरूपी झाडामध्ये आपल्याला जगतच दिसतं, भगवान दिसत नाही. ज्याला हे व्यय न होणारे बीज आहे हा सिद्धांत ज्याला समजला त्याला झाडात ते बी पाहता येईल. हे लक्षात घ्या. म्हणजे झाड ब्यावर येण्याच्या आधी झाडातच तेच बी आहे अव्ययम असणारं. तर सद उपयोग करू शकतो तो व्यक्ती याचं ध्येय त्या धारणेशी जुळलं आहे. तर बलाचा सदुपयोग करण्याचं सामर्थ्य दे, याचा अप्रत्यक्ष दुसरा अर्थ आहे तुझ्या कृपेनं तू मला तुझा साक्षात्कार करून दे. जसं त्या ईशोपनिषदामध्ये सांगितलं आहे की ज्या किरणांमुळं मला तू नीट दिसत नाही तर तू अशी कृपा कर की मला तुझं दर्शन होईल, असं लिहिलेलं आहे. शेवटचे श्लोक जे आहेत ना ते असे आहेत. तसं या महात्म्याने ही अपेक्षा केलेली आहे की बलाच्या सदुपयोगाचं सामर्थ्य तू दे. का दे? तर अल्पशक्तिमान मी जीव आहे, माझं मूळ सामर्थ्य अल्पशक्ती आहे.
आता त्यात दोन प्रकार. ही गोष्ट अर्जुना इतके अधिकारी जर तुम्ही असते तर न मागता देवाने दिलं असतं, दिव्यम ददामि ते चक्षु. पण आपण त्या पंक्तीतले नसल्यामुळं आपल्याला शरणानंदाच्या भाषेत हे मागावं लागतंय की हे परमात्मा, मानव मात्र को विवेक का आदर तसा बल का सदुपयोग करने की सामर्थ्य प्रदान करे. याच्यात असणारा प्रतिबंध, जसं अर्जुनाने प्रश्न विचारताना उत्तर सांगताना ज्या नात्याची अडचणी ती दूर केली. तू म्हणशील तुझं माझं सख्याचं नातं आहे. तसं नाही देवा, मला माझं उणीव कळलेली आहे. अर्पण्य दोषो पहत स्वभावा, आणि माझी अंतःकरणाची स्थिती पृच्छामि त्वां धर्म संमूढ चेता, संमूढ चित्त झालेलं आहे. आणि याकरता मी तुझा शिष्य व्हायला तयार आहे. शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्नम. म्हणून तुम्हाला अशी शिक्षा दे असं देवाला तिथं मागितलं. आणि या मागणीच्या मुळं ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला गुरुपणाच्या लेव्हलमध्ये विश्वरूप दर्शनाच्या वेळेला तू सामान्य चक्षुनं मला पाहत नाहीस, पाहू शकत नाहीस, म्हणून मी तुला दिव्य चक्षु प्रदान करतो. पण हे सुद्धा कशामुळं? तर पहिलंच नातं स्वीकार केलं, शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्नम. म्हणून पुढं परत परत प्रत्येक वेळेला मागावं लागत नाही. एकदा नातं स्वीकार केलं की हक्क तयार होतात. अक्षदा पडली की त्याच्या मालकीचे इस्टेटीचे अर्धे उपभोग करण्याचा अधिकारी जशी पत्नी होते तसं आहे. तर ही प्रार्थना ही आपला त्या संबंध जोडून देते, लक्षात घ्या. आणि या सदुपयोगांमध्ये तू जे सामर्थ्य देणार आहे त्या सामर्थ्यानंतर जगत स्पर्श होऊ नये म्हणून या जगताच्या ज्या दोन मुख्य वृत्ती आहे ज्याच्यामुळे तुम्ही द्वंद्वात आहात, द्वंद्व, आणि ते द्वंद्व तू माझं नाहीसं कर. हा पुढचा मुद्दा ह्याच्यात आला. आणि ते दिशेनांगाचा मुद्दा आहे. तर पहिल्या सुरुवातीचा पुन्हा राहिलेला थोडा विषय आज मांडतो, मग रागद्वेषाचा विचार उद्या करू. की उपभोगातून उपयोगाकडं मी कामाची गोष्ट का सांगितली? उगाच ओढून ताडून आज सांगायची म्हणून सांगितले नाही. तर उपभोगातून उपयोगाकडे पहिल्यांदा आपण यायला पाहिजे. जगातली प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थिती उपभोगाकरता नाही, उपयोगाकरता आहे. एवढं जरी कळत गेलं तरी ते जगत तुम्हाला बांधणार नाही. वासनेची शृंखला तुटेल, जन्ममरणाची शृंखला तुटेल. आणि आहे या काळात प्रारब्धानुसार असलेल्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ परिस्थितीचा उपयोग करून तुम्ही जगत संबंध विच्छेद कराल. म्हणून उपभोगातून उपयोगाकडे चला. आम्ही उपभोग वृत्ती सोडत नाही. यावत मानवाच्या संबंधामध्ये उपभोगाचा अंश असतो, लक्षात घ्या. तर हा सुटला पाहिजे. हा विषय अंतःकरणामध्ये खूप चिंतन करा, विसरू नका. तर आत्ता पाळण्याचा टप्पा काय आहे? सदुपयोगाचे सामर्थ्य मागण्याच्या पूर्वी उपभोगाकडून उपयोगाकडे एवढा धडा पहिल्यांदा गिरवा. प्रत्येक वस्तू उपभोगाकरता नाही, उपयोगाकरता आहे. अन्न शरीराच्या पोषणाकरता आहे. आणि त्या पद्धतीनं जर झालं ना तर बराचसा भाग मिटेल, लक्षात घ्या. आपण खाण्याकरता जगत असतो आणि उपयोग करणारे जगण्याकरता खात असतात, असं आहे. आणि जगण्याकरता खायचं म्हटल्यानंतर बराचसा कुटाणा मिटतो. ठराविक मला जगण्याकरता खाणाऱ्याला किती प्रकार, जर गृहस्थी असल्या तरी
हे जे अनंत पदार्थ अनंत प्रकार हे जे आहेत ना, हे जगण्याकरता खाणाऱ्याला नाही, खाण्याकरता जगणाऱ्याकरता आहे. खाण्याकरता जे जगतात ना त्यांच्याकरता हे विविधता आहे. तर उपयोग करायचा, सामुग्रीचा उपयोग, सामर्थ्याचा उपयोग. लोकांना मारामाऱ्या करण्याकरता आपण आपल्या हाताच्या बळाचा उपयोग करतो, पैशाच्या बळाचा उपयोग करतो. तो उपयोग नसतो, तो उपभोग असतो. तर हा उपभोग बंद करा. प्रत्येक वेळेला विचारा, मी कशाकरता काय काय करतोय. मला अगदी स्पष्ट सांगतो, काही लोक त्याचा विपरीत अर्थ काढतील, पण खरंच सांगतो अक्षरशः 10% लोकच मी जो विषय मांडतो ना त्याचे थोडेसे रसिक आहेत. नाही तर बाकीच्या ना एक धाकाने बसायचं म्हणून बसावं लागतं. काही काही नाही, कळतच नाही. लक्षात घ्या. प्रयत्न करा, प्रयत्नच करत नाही. स्वतःच्या जीवनाकरता मला उपयोगाला आणायचं आहे हे असं ठरवा. तर बलाच्या उपयोगाचं सामर्थ्य मागण्यापूर्वी बलातलं उपभोग वृत्ती ज्या बुद्धीच्या कुसंस्कारामुळे आपली वाढत चाललेली आहे तिला काढण्याकरता या नामाचा एक फायदा आहे की ते संस्कार धुवून टाकते बरं का. नामस्मरण बुद्धिशुद्धी करता, पापनाशा करता, मनशुद्धी करता, चित्तशुद्धी करता हे नामचिंतन शनै शनैर परमेतला आपल्याला मदत करतं. म्हणून सामुदायिक दृष्टीने जे सत्कार्य आम्ही तुमच्यासमोर मांडतो किंवा नियम म्हणून आम्ही चालू ठेवलेले आहे तर त्याच्यामध्ये नकळत सगळ्यांचा लाभ होतो. प्रवचनात सगळ्यांचा लाभ होत नाही, पण नामस्मरणात सगळ्यांचा लाभ होतो. असं आहे. इच्छेनं करणाऱ्याचा, अनिच्छेनं करणाऱ्याचा सगळ्याचा लाभ होतो. नकळत ऐकण्याचा सुद्धा लाभ होतो. लक्षात घ्या. ते वाया जातच नाही असं नामस्मरण आहे. म्हणून कलियुगामध्ये सगळ्या संतांनी अगदी हात उभारून सगळे हात उभारून सांगतात, हकारून सांगे तुका, हाक मारून सांगतात, नाम घेता राहू नका. तर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज सगळे मंडळी कलियुगातल्या सगळे संत, उत्तर भारतातले तुळशीदासजी असो, मीराबाई असो, सगळ्यांनी नामाचा पुरस्कार केलेला आहे. हे लक्षात घ्या. तर या नामाचा काय उपयोग होतो? तो उपभोगी वृत्तीमध्ये जन्मजन्मांतराच्या संस्काराचा जो भाग आहे तो कमी 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 नामाने होतो. म्हणून नाम घेतच राहा, पण नाम घेता घेता थोडासा बुद्धीला धक्का देऊन विचार करायला सुरुवात करा. नाम सोडून नाही द्यायचं. नाम घेता घेता थोडं वैचारिक, हे जे 1 तासभराचं जे प्रवचन असतं ना, हे थोडं बुद्धीमध्ये आत घुसवण्याकरता आहे. बाकी काही अप्रत्यक्ष शुद्धी करता नाम सगळ्याकडून आम्ही जबरदस्तीनं करून घेतो, नियम करून घेतो, बाहेर पडू नका. तरीसुद्धा आता मोठा समाज आहे ना, लक्षात येत नाही. 5, 10, 20 माणसं कमी झाली तर काही कळत नाही. 2-2 मैल. आज कपडे धुवायला अलीकडच्या पाटाच टोकावर त्यांना नको वाटलं, पार पुढच्या पाटाच टोकावर यावं वाटलं. पण 1 मैल आपला बिना भजनाचा गेला त्याचं नुकसानीचं काही वाटत नाही लोकांना. अरे पुन्हा हे वर्षभर मिळणारच नाही, तुम्हाला कोण दटवायला तयार आहे? माऊलीच्या प्रेरणेनं आपण हे सगळं करतो, पण आपल्या अंतःकरणामध्ये त्याचासुद्धा आदर राहत नाही. लक्षात घ्या. तेव्हा भजनाने नाम घेता वाटचाली, यज्ञ पाऊला पाऊली, इतका महिमा संतांनी आपल्याला या नामाचा सांगून ठेवलेला आहे. सगळ्या अंग नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्णामी संकल्प धरून राहे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, अनुकूल फलश्रुती. रामकृष्ण नाम सर्व दोषहरण, निषेध फलश्रुती. जडजीवा तारण हरी एक. तर जडजीवांकरता तारण्याकरता हे नाम उपयोगाचं आहे. नाम नामीचा अभेद असल्यामुळं
एका बाजूला नामसाधना सतत चालू ठेवा. मी तुम्हाला चिंतन सांगतो विवेकाचं, मी स्वतः नामस्मरण करतो, पण त्याबरोबर विवेकाचा लाभ नामाच्या फलश्रुतीला वेग आणतो. म्हणून हे तासभर जे आहे ना, तुमच्या बुद्धीला धक्का देण्याकरता हे असे सगळे साधनेचे विषय आहेत. त्याच्यात वेग यावा भजनामध्ये. भौतगई थोडी रहीमुळं काय तो वेग येतो. हे सगळे संत वचनं वेग आणतात, हे लक्षात घ्या. तेव्हा या वेगामध्ये अजून एक गोष्ट मागितली, ती आपण उद्या पाहणार आहोत. आपला आजचा टाईम झाला, तर उद्या पाहणार आहोत रागद्वेष का नाश करे, निषेधांगाचा विषय. या दोन गोष्टी विधी अंगाच्या सांगितल्या, आणि या दोन्ही अंगानंतर विधी निषेधाच्या अंकानंतर मग तिन्ही योगाची उच्च लेव्हलचे 3 सूत्र आपल्या अंगी यावे, असा मुद्दा शेवटी मांडणार आहेत. तो आपल्याला पुष्कळ दिवस जाईल, कारण त्याचं एक एक चिंतन, सेवा, त्याग, प्रेम, हे शब्द, एक एक शब्द अतिशय महत्त्वाचा असा शब्द आहे. तेव्हा आज आपण बलका सदुपयोगाचे 2-4 भाग सांगितले, आणि त्यामध्ये सदुपयोग करण्याच्या वृत्तीपूर्वीचा अभ्यास, सदुपयोगाचं सामर्थ्य मागण्यापूर्वी तुम्ही उपभोगातून उपयोगापर्यंत स्वविवेकाच्या आधारावर या. विवेकाचा आदर मागा सांगितला म्हणजे जे तुमच्या विवेकात आले त्याच्या स्थैर्य भगवंताच्या कृपेनं येईल, आणि ते मागितल्यानंतर हे सामर्थ्य आपल्याला मागण्याचा अधिकार येतो. तर विवेक का आदर करणं म्हणजे काय करणं, तर उपभोगी वृत्तीला उपयोगात आणणं हा पहिला विवेकाचा टप्पा आहे. ते उपयोगात आणलेलं स्थिर करणं हा विवेकाचा आदर आहे. आणि हा विवेकाचा आदर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मग सदुपयोगाचं सामर्थ्य मागणं हा तिसरा टप्पा आहे. तर सदुपयोगाचं सामर्थ्य या विषयाचा विस्तार करताना मी याचे प्रकार सांगितले. तर सदुपयोग करण्याकरता करणं आपल्याकडं काय काय आहेत. करण तर बहिर्करण आणि उपकरण. तर बहिर्करणामध्ये कर्मेंद्रिय येतात, ज्ञानेंद्रिय येतात, आणि अंतःकरण, याच्यामध्ये अंतःकरण चतुष्ट येतं. या दोन्ही अंगानं उपयोग करायचा आहे, आणि मग सदुपयोगाची सामर्थ्य मागण्याची अधिकार तयार होईल. आणि तो अधिकार जेव्हा तयार होईल तेव्हा आपण ते प्रेमानं मागितल्यानंतर भगवान देतील. भगवंताचं आदेय काही नाही. एका अर्थानं तर असं आहे, संत आणि देव म्हणतात की काय करावं महाराज. आमचे गोंदवलेकर महाराज म्हणले होते, मी कस्तुरीचं दुकान मांडलंय, पण कस्तुरी मागणारे गिराईकच नाहीत, काय करावं. तसं संत आणि देव हा आदर द्यायला तयार आहेत, पण मागणारेच लोक नाहीत. तेव्हा आणि का मागत नाही, तर आपण उपभोगातूनच निघालो नाही. त्या गाळातून, त्या उपभोगाच्या गाळातून उपयोगापर्यंत या, मग तुम्हाला पुढचा टप्पा मागण्याचा अधिकारी पण होईल, इच्छा पण होईल. आणि जर तुम्ही तितक्या कळकळीनं मागितली तर देव तुमची इच्छा पुरी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या अडीच ओळीच्या प्रार्थनेचा अर्थ 8-15 दिवसात ऐकून ऐकून खूप एकांतात कधी पण पहाटे रोज एकदा तरी ही प्रार्थना म्हणावी. आणि त्या प्रार्थनेबरोबर आपलं अंतःकरण ओलं झालं पाहिजे. भगवान तुमची ती प्रार्थना पुरी केल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, नाम भगवान की. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, नाम भगवान की. जय जय श्री राधे.